नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या गुरुवारी 25 जून रोजी निर्जला एकादशी आलेली आहे. या दिवशी गाईला शांतपणे दूध पाजवावे. ही गुप्त गोष्टी जन्मानंतरच गरिबी दूर करेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वत्र निराश होऊन हरवले असेल, पैसे येत नाही, जर काम यशस्वी झाली नाही, तर ही निर्जला एकादशी तुमच्या जीवनात आनंद आणणार आहे. फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. अनाथ तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल. कारण मैत्रिणींनो, 25 जून 2026 या दिवशी खूप शुभ आणि पवित्र मानला जातं. कारण हा दिवस निर्जला एकादशी येत आहे. निर्जला एकादशीला सनातन धर्मातली सर्व एकादशीच्या राणी म्हटलं गेलं आहे. असे मानलं जातं की जे व्यक्ती विश्वासाने आणि श्रद्धाने हा उपवास करतं त्याला वर्षभर सर्व एकादशीच्या फळही मिळत असतं. पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी एक गुप्त उपायाच्या सांगण्यात आली आहे, ज्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विशेष कृपा प्राप्त होतं आणि जीवनात येणारे अनेक अडथळे हळूहळू संपायला लागतात. शास्त्रामध्ये गायीला केवळ एक प्राणी नव्हे तर सर्व देवी देवतांच्या निवासस्थान मानलं जातं. गायीच्या सेवेच्या वर्णन असे केले गेले आहे की असे म्हटलं गेले आहे की जे व्यक्ती खऱ्या मनाने, आनंदाने, शांतीने आणि श्रद्धाने आईच्या सेवा करतं ते व्यक्ती त्यांच्या आयुष्यात राहण्याच्या सुरुवात करतं. म्हणूनच आपल्या ऋषी मुनी आणि संत महात्मा शतकानुशतके गायीच्या सेवेच्या महत्त्व सांगत आले आहे. पण मित्रांनो, निर्जला एकादशीच्या दिवशी गायीच्या संबंधित असे एक विशेष उपाय आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा उपाय इतकं सोपा आहे की कोणीही ते करू शकतं, परंतु त्यामागलं आध्यात्मिक रहस्य अत्यंत खोल आहे. असे म्हटलं जाते की जर या दिवशी हे काम विश्वासाने आणि श्रद्धाने केली तर व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता बदल येऊ लागतात. घरात चालू असलेल्या आर्थिक समस्या, मानसिक तण, कामात वारंवार आलेली सगळे अडचणी आणि अनेक प्रकारच्या नकारात्मकता ऊर्जा हळूहळू दूर होऊ लागतात. पण हा उपाय करण्यासाठी काही विशेष नियम आहे. हे लक्षात ठेवा. जर एखादी व्यक्तीने या नियमाने माहिती न घेता केवळ ते जे ऐकतं त्यावर विश्वास ठेवून कृती केली तर त्याला पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे ही विशेष माहिती आज शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की निर्जला एकादशीच्या खरे महत्त्व काय आहे, या दिवशी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, कोणती उपक्रम शुभ मानली जातात आणि गोमातेच्या संबंधित ते विशेष रहस्य काय आहे, जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला देखील भगवान विष्णूंच्या कृपा तुमच्या कुटुंबावर राहायची असेल, तर जर तुमची घरात माता लक्ष्मीची आशीर्वाद स्थिर असतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात त्रास दूर होऊ लागेल तर ही पवित्र माहिती शेवटपर्यंत जरूर ऐका. कारण पुढे जे रहस्य सांगितलं जाईल त्याच्या तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची क्षमता आहे. मैत्रिणींनो, सर्वात आधी आम्ही तुम्हाला तारीख सांगतो, त्यानंतर आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत. निर्जला एकादशी 2026 तारीख, शुभ मुहूर्त आणि व्रत वेळ. निर्जला एकादशी पवित्र व्रत गुरुवार 25 जून 2026 रोजी पाळला जाईल. पंचांग अनुसार एकादशी तिथी 25 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून सुरू होईल आणि 26 जून रोजी संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांपर्यंत संपेल.
यामुळे उदय तिथी अनुसार 25 जून रोजी उपवास केला जाईल. या दिवशी लवकर उठून आंघोळ करा, भगवान विष्णूच्या पूजा करा आणि देवी लक्ष्मीच्या पूजा करा. तुळशीच्या अर्पण करा आणि विष्णू मंत्राचा जप करा. पूजेसाठी सकाळी ही सर्वोत्तम वेळ मानली जातं. जर तुम्ही अजिबात मुहूर्त रात्री 11:56 ते 12:51 राहील. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाच्या विशेष पूजा केला जातं. शुक्रवारी 26 जून 2026 रोजी हरिवास संपल्यानंतर उपवास करावे. पर्यंत शुभ काळ सकाळी 5:27 ते 8:14 मानले जातं. या दिवशी भात, पाणी, तानाशिक, अन्न, राग, खोटेपण, बदनामी आणि वादविवाद दूर राहील. भगवान विष्णूंच्या पूजा केली जाईल पाहिजे. धार्मिक श्रद्धानुसार निर्जला एकादशीला श्रद्धा आणि नियमाने उपवास केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतात आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येतं. जय श्री हरी मंत्राचा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही 25 जून हा काही सामान्य दिवस नाही. हा ते उपवास आहे जेव्हा विश्वाच्या ऊर्जा शिखरावर असेल. निर्जला एकादशी ही उशीच्या एक एकादशी आहे जी सर्व 24 एकादशीपैकी सर्वोत्तम मानली जातं आणि ती सोबतच आणतो एक रात्रीच्या तुमच्या आयुष्य बदलू शकणारे एक रहस्य. या दिवशी जर तुम्ही शांतपणे गाईला एखादी गुप्त गोष्टी खायला लावली तर मी असा दावा करू शकते की तुमच्या अशी कोणतीही इच्छा नाही जी पूर्ण होत नाही. पण त्यामागच्या रहस्य काय? लोक अनेकदा गाईला भाकरी देतात, गूळ देतात, पण आपल्या प्राचीन आणि गूढ धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या विशिष्ट गोष्टी काहीतरी वेगळी आहे. एक अशी गोष्ट जर योग्य वेळी आणि योग्य मार्गाने दिली गेली तर भगवान विष्णू तुमच्या आयुष्यात सर्व दुःख दूर करतात. आज मी तुम्हाला तेच गुप्त सांगणार आहे. पण लक्षात ठेवा की ही पद्धत खूप शक्तिशाली आहे, त्यामुळे ते पूर्ण आत्मविश्वासाने आणि एकाग्रताने समजून घेतलं पाहिजे. या दिवशी अनेक लोक उपवास करतात, दीर्घकाळ पूजा केली जातं, मंत्र त्याचा कोणतेही परिणाम दिसून आलेली नाहीत. हाच तुम्ही कधी विचार केली आहे का? असे का घडतं? कारण त्यांच्या एक छोटासा गुप्ताची जाणीव नसेल. त्यामुळे त्याची प्राचीन थेट देवाकडे जाऊ शकतो. आपल्या प्राचीन ग्रंथानुसार गोमातेला विश्वाच्या जिवंत मंदिर म्हटलं गेलं आहे. विश्वाच्या 33 देवी देवता आहेत. पण निर्जला एकादशीच्या दिवशी गायीच्या मातेमध्ये वाहणारी देवी ऊर्जा अनेक पटीने वाढत असतो. होय, अनेक वेळे हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी समस्या सोडण्यासाठी 25 जूनला सकाळी हा उपाय करून पहा. तुम्ही तुमच्या जीवनात असे बदल अनुभवला ज्याची तुम्ही कल्पनेही केल्या नव्हता. तुम्हाला डोंगरासारखा वाटणारे कर्ज हळूहळू कसे संपेल तुम्हालाही कळणार नाही. ज्या आजाराने तुम्हाला वेठीशी धरली होती ते तुमच्या शरीर स्वतः सोडून जाऊन लागेल. जेव्हा गायीच्या आई आनंदाने ती भाकरी स्वीकारते आणि ते खाते तेव्हा तुमच्या डोक्याला खूप प्रेमाने आणि आधाराने मिठी मारते. यानंतर लगेचच त्याला खुराजळीच्या थोडीशी धूळ तिलकासारखा तुमच्या कपाळावर लावा. ही काही सामान्य धूळ नाही. ही धूळ एक चमत्कारिक आणि परिपूर्ण राखेपेक्षा कमी नाही. ते तुमच्या
झोपलेली नियतीचा बंद दरवाजा एक झटक्यातच उघडू शकतो. 25 जून रोजी येणारे या अत्यंत शुभ निर्जला एकादशीच्या संपूर्ण संधी तुमच्या हाताबाहेर जाऊ देऊ नका. हे विश्वाच्या इतके थेट संकेत आहे की कदाचित आज तुम्हाला ते केवळ देवाच्या इच्छेने मिळत आहे. ज्याप्रमाणे अंतःकरणाने हा अचूक उपाय करतात त्यांच्या आयुष्यातली कोणतेही दुःख किंवा त्रास जास्ती काळ टिकू शकत नाही. भगवान श्रीहरी विष्णू प्रत्येक क्षणी आपल्या खऱ्या भक्तांच्या रक्षण करतात. तुम्हाला फक्त एक प्रामाणिक अंतःकरण आणि कधीही न विसरणारा विश्वास हवा आहे. म्हणूनच या 25 जून रोजी हा गुप्त उपाय पूर्ण विश्वासाने करा आणि तुमच्या जीवनाला एक नवीन आणि सुखद दिशा घ्या. भगवान विष्णू तुम्हाला सर्वांवर नेहमी आशीर्वाद देईल. तुमच्याकडे काळी तीळ, शनिदेव आणि पूर्वजन शांत करतं. तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत, जे काही काम अडकलेली आहे ते सर्व पितृ दिशा किंवा ग्रहाच्या विरुद्ध हलचालीमुळे आहे. काळे तीळ ही सर्व नकारात्मकता शक्तीचा शोषण घेतं. आता या सर्व गोष्टी थोडं पाणी किंवा कच्च्या दुधाच्या मदतीने चिकटवा आणि त्याच्या मोठी लोही किंवा पेढा बनवा. ही काही सामान्य गोष्टी नाही. तुमच्या नवग्रहाचा शांत करण्यासाठी, पूर्वजनाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आणि 33 कोटी देवी देवतांच्या प्रसन्न करण्यासाठी ही एक अमूल्य शस्त्र बनवलं आहे. आता या गुप्त गोष्टीची पोषण करण्यासाठी योग्य वेळ आणि मार्ग कोणता आहे जे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. जून महिन्यातली कोणतेही दिवस जेव्हा तुम्हाला वाटले की तुमच्या मन शांत आहे, लवकर उठून आंघोळ करा. सूर्योदयाच्या वेळीच घालवण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही सकाळी जाऊ शकत नसेल तर संध्याकाळी जेव्हा सूर्य मळत असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. गोधूली बेला ही ती वेळ आहे जेव्हा गाय चरणी परत येत असतं. त्यावेळी त्याची खुरामधून वाढणारी धूळ देखील खूप पवित्र मानली जातं. यामुळे तुम्हाला हा गुप्त लोही घेऊन घराबाहेर पडावे लागेल. वाटेत तुम्हाला जी पहिली गाय दिसेल ती गायीला तुम्ही हाताने खायला द्यावे लागेल. दूध पाजवताना तुम्हाला गायीच्या डोळ्यात बघावे लागेल आणि तुम्हाला पूर्ण करायची असेल तुमच्या इच्छा सांगावी लागेल. तुमच्या इच्छा पूर्ण झाली आहे असा तुम्हाला बोलावे लागेल. आणि उदाहरणपणे जर तुम्ही आर्थिक समस्यामुळे त्रास असेल तर तुम्हाला असे वाटण्याची गरज नाही की देव मला पैसे देईल, परंतु तुम्हाला असा विचार करावे लागेल की माझ्या आर्थिक समस्या संपला आहे आणि माझ्या आयुष्यात पैसे येत आहेत. जेव्हा गाय ती लोही खात असेल तेव्हा तुमच्या उजव्या हाताने तिच्या डोक्याला आणि पाठीला अतिशय प्रेमाने स्पर्श करा. हे केवळ प्राण्यांनी स्पर्श करणं नाही, विश्वाच्या त्या सर्वोच्च शक्तीचा तुमचा हा थेट संबंध आहे. गायीच्या आईच्या शरीराला स्पर्श केल्याने तुमच्या शरीराच्या सर्व नकारात्मकता ऊर्जा त्याच्या आत जातं आणि त्याचा आशीर्वाद तुमच्या त्वचेच्या छातीमध्ये शोषून घेतं. जेव्हा गाय संपूर्ण भाकरी खातं तेव्हा पूर्ण मनाने तिला नमन करा, त्याचे आभार माना आणि मागे वळून न पाहता शांतपणे तुमच्या घरी परत या आणि तुमच्या हात आणि पाय धुवा आणि तुमच्या उदात्त कार्यात या संपूर्ण उदाहरणाच्या तुम्हाला कोणाशीही बोलण्याची गरज नाही. तुम्ही काय करत आहात हे कोणालाही सांगायची गरज नाही. या प्रक्रियेसाठी हा मुख्य अट आहे. अनेकदा लोक विचारतात की या उपायाच्या
परिणाम होईल का पहा. विश्वाच्या स्वतःच्या कालचक्र आहे. जेव्हा तुम्ही बियाणे लावतं तेव्हा दुसऱ्या दिवशी ते झाड होतं नाही. त्याच्या अन्न, पाणी आणि निवाऱ्याच्या गरज आहे. असे प्रकार तुम्ही तुमच्या भाग्याच्या बीज पेरले आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या काम करत राहायची आहे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवावे लागेल. काही दिवसांच्या तुमच्या संभोवतालच्या परिस्थिती बदलू लागेल असे तुम्हाला जाणवेल. प्रत्येक महिने राखडलेली कामं अचानक पूर्ण होऊ लागतील. ज्या रस्त्यावर आधी फक्त अंधार दिसू होता तिथूनच प्रकाशाच्या किरण येऊ लागतं. तुम्ही असे लोकांना भेटायला जे तुमच्या यशस्वी होण्यास मदत करतील. हे सर्व जादू नाही तर त्याच्या भीषण उष्णतेमध्ये उजवा नसलेली व्यक्तीसाठी तुम्ही केलेली निस्वार्थ कार्याचा परिणाम आहे. कधी कधी असेही घडतं की आपल्या आजूबाजूला एकही गाय आढळत नाही. अशी परिस्थिती तुम्ही निराश होण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही गोशाळेत जाऊन ही लोही खाऊ घालू शकता, पण तिथेही तुम्ही इतरांना जे देत ते बरेच वेळ तुमच्याकडे परत येतं. आज तुमच्यातली सकारात्मकता ऊर्जा सोडून घ्या. तुमच्या मनात नकारात्मकता विचार येऊ नका. जेव्हा जेव्हा तुम्ही निराश होऊ तेव्हा लक्षात ठेवा की देवाच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी खूप चांगले आहे. तुम्हाला फक्त तुमच्या मार्गावर टिकून राहायची आहे. हा गुप्त उपाय तुमच्या त्या कर्मामागेच एक अतिशय महत्त्वाचा भाग असणार आहे. ते पूर्ण विश्वासाने आणि आत्मविश्वासाने करा. जेव्हा तुम्ही गाईला दूध पाजतं तेव्हा त्या क्षणाच्या शांती ही तुमच्यासाठी सर्वोच्च मोठा आशीर्वाद असतं. कोणत्याही संकेतावर आणि कोणत्याही संशयावर शिवाय हा उपाय स्वीकारावा आणि तुमच्या आयुष्यातली त्या सुखदा बदलाच्या स्वागत करण्यासाठी तयार राहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त तुमच्या हृदय शुद्ध ठेवा आणि विश्वाच्या त्या सर्वोच्च अस्तित्वावर तुमचा विश्वास ठेवा. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा एखादी व्यक्ती हार मानतो. दुसरी कोणतेही मार्ग नाही असे त्याला वाटत असेल की सर्व आशा धुळीच्या मिळाल्या. जर तुम्ही देखील या टिपांतर जात असेल तर असेल गृहीत धरी की ह्या माहिती तुमच्या समोर आलेली आहे. या विश्वाच्या काहीही होत नाही. एक देवी शक्ती तुम्हाला मार्ग दाखवू इच्छित आहे. जर या महिन्यात या गुप्त धर्माच्या तुम्हाला असं करायचा असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. चला तर मग भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.